हॅलो भाऊ, यार आपला मॅटर झालाय, आलोच. जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, असं आपण ट्रेंडिंग दोस्तीवरती स्टेटस क्रिएट करणार आहोत. आणि तुम्हाला पण असं स्टेटस बनवायचं असेल तुमच्या मोबाईलवरती, तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्याला स्टेटस कसा बनवायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव काइन मास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जे काही मटेरियल व्हिडिओमध्ये यूज होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावनाने बहिणींना प्रॉब्लेम होतो. सगळ्यात बेस्ट ऑप्शन, तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी इथं अपलोड करत असतो. आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा टेलिग्रामचं नाव पण तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल माझ्याशी काही बोलायचं असेल किंवा तुमचे काही क्वेश्चन असतील, तर ते पण तुम्ही मला इंस्टाग्रामला करून कळवू शकता. आणि इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही जाऊन लगेच फॉलो करू शकता, किंवा इंस्टा आय डीचं नेम पण तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. आणि भावना आणि बहिणीनं, तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. कारण की तुमच्यासाठी तुमचा भाऊ असा ट्रेनिंग एडिटिंग घेऊन येत असतो मराठीमधनं, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर चला, जरा वेळ न घालवता पण आजची एडिटिंग सुरू करूया. ओके, तर गाईज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचे. ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1.1 ही 3 नंबरची साईज सिलेक्ट करायची. साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता मीडियाचं ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत असेल, त्या बॅकग्राऊंडवरती जायचं आणि इथनं एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर याची जी लेंथ आहे, तुम्हाला जितका लांब स्टेटस क्रिएट करायचा आहे तितकं लांब करू शकता. मी 20 सेकंदाचं करीत आहे, ठीक आहे. 20 सेकंदापर्यंत घेऊन टाकायची. त्यानंतर लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले एक PNG मिळून जाईल, ती PNG तुम्हाला ॲड करायची आहे. बघू शकता ही वाली PNG आहे. PNG ॲड केल्याच्यानंतर करायचं काय, सगळ्यात आधी आता आपल्याला याच्यामध्ये सॉन्ग ॲड करायचे. सॉन्ग ॲड करण्यासाठी ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचं सॉन्ग असेल तुम्ही तिथनं ते घेऊन टाकू शकता. मी इथनं माझं सॉन्ग घेऊन टाकीत आहे, ठीक आहे. सॉन्ग घेऊन टाकल्याच्यानंतर याचा थोडासा समोरील पार्ट कट करायचा आहे. बघू शकता आता डायरेक्ट वाजन बरोबर. हॅलो आता बघू शकता. त्यानंतर करायचं काय, आपल्याला या PNGवरती क्लिक करायचं, याला असं झूम करून घ्यायचं, ठीक आहे. झूम केल्याच्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं, इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि इथनं तुम्हाला ड्रॉप हेवालं ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे, ठीक आहे. परत बॅक यायचं आहे आणि बॅक आल्याच्यानंतर आउट ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला हेवालं ॲनिमेशन लावून घ्यायचं आणि याचा जो स्पीड आहे 0.5 वरती ठेवायचा आहे, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि याला परफेक्टपणे मधून भागी ॲड झालेलं ते बघून घ्यायचं आहे. त्यानंतर परत करायचं काय, परत आपल्याला लेअर व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे. इथनं लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळून जाईल, ती बॉर्डर PNG ॲड करायची सगळ्यात पहिले. ही बघू शकता, काहीची साईडच्या ऑप्शन जाऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे, हिच्यावरती क्लिक करायचं आणि हिची जी लेंथ ते आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची. त्यानंतर करायचं काय, आपलं नाव बॉर्डरच्या वरती आहे का ते बघून घ्यायचं आहे परफेक्टपणे. आणि त्यानंतर परत आपल्याला लेअरवरती यायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि जी आपल्याला आता थोडंसं ऐकून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला आता PNG ॲड करायची, ठीक आहे. तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिले ऐकून घेऊया सॉन्ग. आलोच आलोच. इथनं आपल्याला जो समोरील पार्ट आहे कैचीच्या ऑप्शनवरती जाऊन कट करून टाकायचा आहे, ठीक आहे. मैत्री नावाचा मैत्रीसाठी काय पण याचा समोरील पार्ट कट करायचा आहे. इथं यायचं आहे आणि इथं आल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला ती PNG ॲड करून घ्यायची, जी तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायची ती, ठीक आहे. हिच्यावरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे आणि बॅक केल्याच्यानंतर हिच्यावरती असं क्लिक करायचं आहे. जेवढं झूम तुम्हाला करायचं असेल किंवा जसं ॲड करायचं असेल तसं तुम्ही ॲड करून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. असं हिला ॲड करून घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि इथं तुम्हाला याच्या ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे आणि थोडासा कलर हाय करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली PNG HD दिसेल, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि ओके करायचे आणि हिची जी लेंथ आता शेवटपर्यंत घेऊन टाकायची. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला इथं यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आणि इथं आपल्याला ती PNG परत मैत्रीसाठी काही पण ॲड करून घ्यायची. हिच्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला ॲड करून घ्यायची, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि हिची पण लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची. त्यानंतर परत आपल्याला हिच्यावरती क्लिक करायचं आणि थोडंसं अजून झूम करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे झूम करून टाकायचं आहे. थोडंसं अजून झूम करूया. अशा प्रकारे झूम करून टाकायचं. टाईम लागला तर लागू द्या भावांनो, काही नाही प्रॉब्लेम, पण व्हिडिओ अगदी एकदम प्रोफेशनलपणे दिसला पाहिजे, ठीक आहे. अशा प्रकारे ठेवून घ्यायची.
त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा जो लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. लोगोवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं याला ओके करायचं आहे. लोगोवरती क्लिक करून याला छोटंसं करायचं आहे. छोटंसं केल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता लोगोवरती क्लिक करायचं आहे आणि याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर परत मोठं करायचं, नीची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. त्यानंतर परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे आणि याला पुढं यायचं आहे थोडंसं आणि राईट आपल्याला या बॉक्समध्ये या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघू शकता याच्यावरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आपल्याला याला एकदम ब्राईटपणे बॉक्समध्ये ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे बॉक्समध्ये ॲड केल्याच्यानंतर बघू शकता असं काही दिसेल. त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे, क्रॉपिंगवरती यायचं आहे आणि याला इकडनं क्रॉप करून घ्यायचं, राईट बॉक्सवरती येईल अशा प्रकारे ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, परत बघू शकता याला थोडंसं खाली सरकून घ्यायचं अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे हे ॲड झालेलं आहे. ॲड झाल्याच्यानंतर परत आपल्याला ब्लेंडिंगवरती यायचं आहे, सॉरी लेअरवरती जायचं आहे आणि मीडियावरती जाऊन इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कैचीसाठी ऑप्शन जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. परत याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल यावरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे आणि यो जो व्हिडिओ आहे जिथनं आपली PNG सुरुवात होती तिथपर्यंत घ्यायचं आणि तिथून पुढं ठेवायचं आहे. ठीक आहे. बघू शकता आपली PNG अशी इथनं सुरुवात होती, एकदम परफेक्टपणे आता ॲड झालेला आहे. जिथनं PNG तिथपर्यंत हा व्हिडिओ आलेला आहे. बघू शकता राईट इज फ्लोर आलेला आहे. त्यानंतर आपल्याला परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आणखीन एक व्हिडिओ आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे आणि PNG जिथनं सुरुवात होते तिथनं आपल्याला परत यायचं आहे. ठीक आहे. आणि तिथनं हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता परफेक्टपणे आलेलो आहे. त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे, कैचीसाठी ऑप्शन जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल यावरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ आता पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की व्हिडिओ आपला कसा बनवून रेडी झालेला आहे. साऊंड फुल करूया. हॅलो भाऊ यार आपला मॅटर झालाय, आलोच. तर बघू शकता पूर्णपणे बनवून एकदम कडक व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे. आता करायचं काय, इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या साईजमध्ये तुम्हाला याला सेव्ह करून घ्यायचं असेल त्या साईजमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता. इथं खूप साऱ्या साईज दिलेल्या आहे. ठीक आहे. आणि याला थोडंसं याची जी ड्युरेशन हायपर्यंत हायकडे जास्त घ्यायची आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा भावना आणि बहिणीनो, कारण की तुमच्यासाठी तुमचा भाऊ असाच व्हिडिओ घेऊन येत असतो, तिथं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला एडिटिंगबद्दल कोणती स्टेप कळाली नाही तर ती पण तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा, मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईल. आणि मटेरियल डाउनलोड करायला पण काही प्रॉब्लेम आला तर ते पण कळवा, मी तुम्हाला 100% रिप्लाय देईल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.